नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण आता आलोय धोम धरणाच्या बॅक वॉटरला। 4K कॅमेऱ्याने शूटिंग चालू आहे। उन्हाळा पडल्यावर म्हणजे साधारण ऑक्टोबरला येऊ किंवा नाही, पण फेब्रुवारीच्या शेवटी तर नक्कीच येतो इथं। तोपर्यंत पाणी पण जरा पुढं केलेलं असतं, पोहायला चांगली जागा आहे इथं। आणि एकदम खूप कमी झाल्यावर मग गाळ जास्त असतो, तेव्हा मात्र येऊन जमत नाही। फेब्रुवारीच्या एंडपासून जे पोहायला यायला सुरुवात करतो ते मार्च, एप्रिल, मेच्या थोडं आणि नंतर खूपच मेच्या 10 तारखेनंतर 15 तारखेनंतर पाणी खूप कमी होतं आणि गाळ वाढतो, मग तेव्हा मात्र मग येत नाही आम्ही। पावसाळ्यात तिथं पाणी भरपूर असतं, थंडी गार वारे पण असतात आणि हिरवंगार वातावरण असतं। आता प्रसिद्ध एक गाव आहे मेणवली, छोटंसंच गाव आहे, वाईच्या जवळ आहे, अगदी 3-1 किलोमीटरवर। ते गाव दाखवतो तुम्हाला, तोपर्यंत इथले काही फोटो बघा।
हे आलं मेणवली गाव. भरपूर गर्दी आहे आज बघा, सुट्टीचा दिवस आहे. हे झाड बघा केवढं मोठं आहे. त्याचं नाव मी मागच्या व्हिडिओत टाकलेलं आहे. तुम्हाला माहीत असलं तर कॉमेंटमध्ये टाका. नंतर मी व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर 4 दिवसांनी त्याचं नाव कॉमेंटमध्ये टाकतो. बघू आधी कोणाकोणाला माहिती ते. हा आहे मेणवलीचा घाट आणि त्या तिकडे बघा, नजर तिकडे फिरवा, ते नेहमी प्रसिद्ध देऊळ महादेवाचं. हा घाट आणि हे देऊळ हे इथं इतक्या सिरियल, इतके मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, गणित असंख्य सिनेमाचं इथे शूटिंग झालेलं आहे आणि नेहमी होत असतं. नेहमी एवढं पाणी नसतं. आता पावसाळा आहे त्यामुळे एवढं पाणी आहे. नाही तर अजून इकडं घाट असतो. इकडं कोणी गुरं धुतं आहे, कोणी भांडी घासतं आहे, कोण कपडे धुतं आहे, कोण आंघोळ करतं आहे, असं चालू असतं. माझ्या माहितीप्रमाणे इथं मासे फिशिंग म्हणजे मासे पकडायला मनाई आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.